आजच्या या टॅलीच्या सेक्शनमध्ये आपण एक नवीन व्हाउचर शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे कॉन्ट्रा. कॉन्ट्रा हे जे व्हाउचर्स आहे स्पेशल व्हाउचर्स आहे. कॉन्ट्रा व्हाउचर्सचा यूज कुठे केला जातो, कुठल्या कंडिशनला केला जातो, हे आपल्याला आज पाहायचं आहे. कॉन्ट्रा व्हाउचरवर जाण्यासाठी आपल्याला F4 नावाचं जे फंक्शन की दिले इथं ते प्रेस करून आपण डायरेक्टली आपण कॉन्ट्रा व्हाउचरवर जाऊ शकता. तर कॉन्ट्रा व्हाउचरमध्ये दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, ज्या सगळ्याही आपल्या बँकच्या रिलेटेड गोष्टी असतात. आपण बँकेत पैसे डिपॉझिट करता किंवा बँकेतनं आपण पैसे विड्रॉल करता किंवा एका बँकेतनं दुसऱ्या बँकेत आपण ट्रान्सफर करता, फंड ट्रान्सफर करता, फक्त बँकेच्या रिलेटेडच्या सगळ्या गोष्टी. अशा वेळेस आपल्याला कॉन्ट्रा व्हाउचर घ्यायचं आहे. बघा लक्षात घ्या काय म्हणतो ते. कॉन्ट्रा व्हाउचर बेसिकली यूज काय, जर मी बँकेत पैसे डिपॉझिट करत असेल माझ्याच खात्यामध्ये किंवा माझ्याच खात्यामधले बँकेतले पैसे मी माझ्या पर्सनल कामासाठी बिझनेससाठी वापरत असेल तर अशा वेळेस आपण कॉन्ट्रा व्हाउचर घ्यायचं. किंवा माझं एका बँकेत खातं आहे, त्या बँकेच्या खात्यातून दुसऱ्या बँकेच्या खात्यात मी पैसे ट्रान्सफर करत आहे, तर अशा कंडिशनलाच आपण कॉन्ट्रा व्हाउचर वापरायचं. कळलं का? तर समजा एखाद्याला आपण चेक देत असाल समजा बँकेचा, तर त्यावेळेस आपण पेमेंट यूज करायचं, पेमेंट व्हाउचर घ्यायचं. समजा मी बँकेचा माझ्याच बँकेचा चेक समजा एक्स या व्यक्तीला देत असेल, चेक देत असेल, तर तिथं आपण कॉन्ट्रा व्हाउचर वापरू शकत नाही. अशा ठिकाणी अशा कंडिशनला आपण पेमेंट व्हाउचरच वापरू शकता, कारण पेमेंट आपण करताय चेक न करताय. परंतु जर मी माझ्या खात्यामध्ये पैसे डिपॉझिट करत असेल किंवा मी माझ्याच खात्यातले पैसे मी विड्रॉल करत असेल तर अशा वेळेस यू कॅन यूज द कॉन्ट्रा व्हाउचर. त्याची एंट्री कशी करतात ते आपण पाहू. या ठिकाणी पहिलं आपल्याला टेन्शन दिलंय, कॅश डिपॉझिट इनटू बँक ऑफ हैदराबाद. 3000 रुपये मी बँक ऑफ हैदराबादमध्ये डिपॉझिट करत आहे. तर या वेळेला दोन खाते आहेत, एक कॅशचं खातं जे आपल्याकडे ऑलरेडी आहेच, परंतु बँक ऑफ हैदराबाद नावाचं हे जे लेजर आहे ते सध्या आपल्याकडे नाही. तर आपल्याला तयार करावं असेल का चेक करायचं आपण, असेल तर करायची गरज नाही. पण समजा नसेल ऑलरेडी त्यात असेल तर अशा वेळेस ते आपल्याला तयार करायची गरज नाही. तर चला आपल्या या कंपनीमध्ये आपल्या जाऊ. आता मला कॉन्ट्रा व्हाउचर जाण्यासाठी व्हाउचरवर जायचं सरळ सरळ इथं, आणि इथं कॉन्ट्रा व्हाउचर असेल यायचं F4 प्रेस करायचं, सरळ आपण कॉन्ट्रा व्हाउचरवर जाता. ज्यावेळेस आपण पैसे डिपॉझिट करायला तर वर बँकचं नाव असायला पाहिजे. डिपॉझिट करताना वर काय असायला पाहिजे, बँकचं नाव असायला पाहिजे. तर या बँक ऑफ हैदराबाद आहे का आपल्याकडं, नाही, तर क्रिएट करायचं इथं आणि इथं लिहायचं बँक ऑफ हैदराबाद. मी असं लिहिलं, शॉर्टमध्ये लिहिलं असं. याला घेताना मला बँक अकाउंटमध्येच घ्यायचं, कारण माझं बँकेचं खातं आहे. जितकेही तुम्ही बँकेचे खाते काढणार आहात, सेव्हिंग अकाउंट असतील किंवा करंट अकाउंट असतील, ते सगळे तुम्ही बँक अकाउंट ग्रुपच्या अंतर्गत घ्यायचे आहेत. एंटर करायचं आणि हे खातं तयार झालं. आपण असं केलं आणि इथं खाली कॅश घ्यायचं. सध्या कॅश घ्यायचं. सध्या कॅशमध्ये आपल्याकडे 7300 रुपये आहेत. तर या 7300 मधून मी डिपॉझिट करलो बँक ऑफ हैदराबादमध्ये, तर ते 3000 रुपये लिहायचं. समजा इन केस मला काय झालं, लिहिताना माझं लेजरचं नाव इथं चुकलं, बँक ऑफ हैदराबाद पाहिजे, तर मी असं चुकीचं झालं काहीतरी. अशा कंडिशनला आपण शिफ्ट टॅब दाबायचं, शिफ्ट आणि टॅब दाबायचं. तर आता सध्या त्या कोणत्याला आपण अमाऊंटच्या खाली आहोत. आपण शिफ्ट टॅब दाबलो तर कुठं आलो मी, तर या कॅशच्या लेजरवर आलो. परत शिफ्ट टॅब दाबलो, समजा शिफ्ट आणि टॅब दाबलो तर कुठे गेलो मी, आता बँक ऑफ हैदराबादचे या ठिकाणी कंडिशनला गेलो. आता मला डायरेक्टली त्या लेजरमध्ये जायचं आहे, तर कंट्रोल दाबून एंटर की दाबायची. एंटर की दाबल्याला त्या लेजरमध्ये डायरेक्ट आपण जाता. इथं काय चेंजेस करायचे आहेत आपल्याला, इथं चेंजेस करू शकता. इथं हे डिलीट करून इथं ऑफ लिहू शकता. बँक ऑफ हैदराबाद असं लिहिता येईल आपल्याला, हैदराबाद, बँक ऑफ हैदराबाद असं लिहू शकता. आता एंटर करा, परत एंटर करा आणि या लेजरचं आपण करेक्शन केलं, असं डायरेक्टली करेक्शन केलं आपण. म्हणजे आता आपल्याला बँक ऑफ हैदराबाद आत्ता आलं. कंट्रोल एंटर दाबायचं. त्या लेजरवर जाऊन काय करायचं, जिथेही काय लेजर ज्या लेजरला आपल्याला चेंज करायचं कंट्रोल दाबून एंटर की दाबा, डायरेक्ट त्या लेजरवर जातं आपण. तर इथं एस्केप करतो, इथं काही चेंज करायची नाहीत मला. तर असं केलं मी. लक्षात ठेवा ही एक शॉर्टकट की आहे. कॅश घेतो इथं. आता इथं 3000 रुपये आपण एंटर केलेले आहेत, 3000 रुपये. तर या 7003 3000 रुपये गेले.
आता 4,300 असं राहिले. तर एंटर करायचं, एंटर करायचं. तर आपण इथं डिमॉनेशन येते आपल्याला आलेलं की आपण कितीच्या नोटा डिपॉझिट केल्या. तर 500च्या 6 नोटा आपण डिपॉझिट केल्या. तर असं एंटर करून आपण हे सेव्ह करू शकतो. त्यानंतर दुसरी एंट्री बघायची आहे. कॅश डिपॉझिट इन बँक ऑफ SBI. SBI मध्ये परत 3,000 जमा करायला आपण. तर इथं परत आपल्याला बँक ऑफ SBI नावाचं लेजर आहे का आपल्याकडं? नाही. तर इथं क्रिएट करायचं. या ठिकाणी जायचं बँक ऑफ SBI असं लेजर करायचं. याला बँक अकाउंटमध्येच घ्यायचं आणि याला सेव्ह करायचं. खाली कॅश घ्यायचं आणि परत यात 3,000 डिपॉझिट करायचं. 3,000 टाकून द्यायचं. आणि या ठिकाणी 1,000च्या 3 नोटा घेतल्या आपण. 3 घेऊ शकता असं. परत दुसरी एंट्री करायची आपल्याला. कॅश डिपॉझिट बँक ऑफ अलाहाबादमध्ये 3,000 जमा करायला. तर परत कॅश ऑफ बँक ऑफ अलाहाबाद नावाचं लेजर आपल्याकडे आहे का? नाही. तर क्रिएट करा. इथे द्यायचं बँक ऑफ अलाहाबाद ALLAHABAD अलाहाबाद. याला घ्यायचं. याला बँक अकाउंटमध्येच घ्यायचं. कंट्रोल A करून सेव्ह करू डायरेक्टली. खाली कॅश घेऊ आणि इथं परत 3,000 रुपये लिहू. तर सध्या 3,000 मी लिहिले समजा. तर करंट बॅलन्समध्ये 1,300 आहेत पण 3,000 टाकतोय. तर इथं निगेटिव्ह बॅलन्स येऊन जाईल आपल्याला लगेच असं. तर इथं येऊ द्या, हरकत नाही. सध्या आपण शिकताय फक्त. तर 3,000 पण टाकतोय आपण असं. त्यानंतर कॅश डिपॉझिट ऑफ बँक ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये आपण 3,000 टाकताय. तर इथं बँक ऑफ महाराष्ट्र नावाचं लेजर आपल्याकडे आहे का? बँक ऑफ महाराष्ट्र नाही. तर क्रिएट करायचं. क्रिएट करा. इथले यायचं बँक ऑफ महाराष्ट्र. बँक ऑफ महाराष्ट्र MAHARASHTRA महाराष्ट्र लिहायचं. याला बँक अकाउंटमध्येच घ्यायचं. खाली कॅश घ्यायचं आणि याच्या खाली 3,000 रुपये लिहायचं असं. एंटर करायचं आणि याला सेव्ह करायचं. तर 1,000च्या परत 3 नोटा आपण एंटर केल्या असं. बँक ऑफ बरोडामध्ये पण 3,000 येतात. तर डिपॉझिट करताना लक्षात ठेवा का वर बँक खाली कॅश. डिपॉझिट करताना तर वर बँक. इथे लिहायचं बँक ऑफ बरोदा असं लिहायचं. BARODA बरोदा असं लिहायचं. बँक अकाउंटमध्येच घ्यायचं आणि खाली कॅश घ्यायचं आणि इथं 3,000 रुपये लिहायचं. एंटर करायचं. तर हे सगळे आपण डिपॉझिटच्या एंट्री आपण पूर्ण एंट्री आपण केल्या. हे या ठिकाणी डिपॉझिटचं असं करता नाही केलं. परंतु या ठिकाणी इथून पुढच्या एंट्र्या थोड्या बदलल्या आपल्याला. कॅश विड्रॉल फ्रॉम बँक ऑफ हैदराबाद. आता बँक ऑफ हैदराबादमध्ये 2,000 पण उचललेल्या. पहिले बँक ऑफ हैदराबादमध्ये डिपॉझिट केले त्या 3,000 रुपये. त्याच्यातून बँक ऑफ हैदराबादमधूनच आपण 2,000 पण विड्रॉल करत आहात. तर विड्रॉल करताना काय करायचं? तर वर कॅश घ्यायचं आहे विड्रॉल करताना आणि खाली बँक ऑफ हैदराबाद लिहायचं. इथं बँक ऑफ हैदराबाद घ्यायचं इथं. आणि इथून आपण आता 2,000 रुपये विड्रॉल करल्या. जसं विड्रॉल करतात आपलं निगेटिव्ह कॅश 7,700 दाखवते बघा इथं. आता ज्यावेळेस मी एंटर केलं तर कमी होऊन जाईल थोडीशी असे. परत कॅश विड्रॉल करायला आपण कोणाकडून करायला? आपण बँक ऑफ SBI म्हणून विड्रॉल करायला 2,000 रुपये. परत बँक ऑफ SBI लिहायचं. बँक ऑफ SBI लिहायचं इथं. SBI मध्ये परत 2,000 विड्रॉल करल्या. हे 2,000 विड्रॉल केले आपण असे. परत कॅश विड्रॉल करायला. कॅश विड्रॉल करायला कुठून करायला? आपण बँक ऑफ अलाहाबाद म्हणून करायला. 2,000 विड्रॉल करल्या. 2,000 विड्रॉल केलं आपण असं. एंटर करायचं असं. परत कॅश विड्रॉल करायला आपण कुठून करायला? बँक ऑफ महाराष्ट्र म्हणून करायला. किती करायला? 2,000 रुपये करायला. तर सगळ्याकडनं आपण 2,000 रुपये विड्रॉल करून घ्यायला. डिपॉझिट केलं तर तितक्या बँकेमध्ये. तितक्या बँकेतनं आपण विड्रॉल काही करायला. तर बँक ऑफ बरोदामध्ये पण करायला. किती करायला? आपण 2,000 करायला असं. तर हे विड्रॉल केलं आपण असं. आलं का? आता आपलं या ठिकाणी जे आपलं प्रॉफिट लॉस आहे हे सगळं असं दिसायला पाहिजे. प्रॉफिट लॉस तेच आहे. फक्त बॅलन्स शीट चेक करा. बॅलन्स शीटमध्ये अल्टर F1 दाबा. इथं आपल्याला पूर्ण डिटेल दिसते की सध्या आपल्या कॅश इन हँडमध्ये किती आहे आणि बँक अकाउंटमध्ये किती आहे हे सगळं आपल्याला या ठिकाणी दिसते. ते अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. कॉन्ट्रा वाउचरचा यूज करून बघायचा आहे. तर कॉन्ट्रा वाउचर बेसिकली कॅश डिपॉझिट आणि विड्रॉलसाठीच वापरलं जाते. बँकच्या रिलेटेड जितके ट्रान्झॅक्शन आहेत फक्त बँकेत पैसे टाकलेल्या त्या बँकेतून आपण उचललेल्या तर अशा वेळेसच आपल्याला या वाउचरचा वापर करायचा आहे. हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब.